समान अंश असलेल्या अपूर्णांकाचा लहान मोठेपणा। तर समान अंश असलेल्या जसं आपण समान छेद असलेल्या अपूर्णांकाचा लहान मोठेपणा पाहिला, तसंच आपल्याला समान छेद असलेल्या अपूर्णांकाचा लहान मोठेपणा पाहिला, तसंच आपल्याला समान छेद असलेल्या अपूर्णांकाचा लहान मोठेपणा। विद्यार्थी मित्रांनो, पहा प्रश्न काय आहे, 7/12, 7/18, 7/3 आणि 7/6 या ठिकाणी तुम्हाला हे अपूर्णांक चढत्या व उतरत्या क्रमाने लिहा। आपल्याला हे दिलेले जे अपूर्णांक आहेत हे चढत्या व उतरत्या क्रमाने लिहायचे आहेत। चला, आवाज येतोय का? 7/12, 7/18, 7/3, 7/6 हे अपूर्णांक चढत्या व उतरत्या क्रमाने लिहा। पहा काय दिलेले अपूर्णांक आहेत, आपल्याला दिलेला प्रश्न काय, 7/12, 7/18, 7/3, 7/6 हे अपूर्णांक आपल्याला चढत्या व उतरत्या क्रमाने लिहायचे आहेत। मग आता आपण मागच्या भागामध्ये काय पाहिलं, समान छेद असलेल्या अपूर्णांकाचा आपण त्याचा चढता उतरता क्रम लावला, त्याचा लहान मोठेपणा ओळखला। आता या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय, समान छेद आहेत का? नाही, छेद वेगवेगळे आहेत। एकाचा छेद 12 आहे, एकाचा छेद 18 आहे, एकाचा 3 आहे, एकाचा 6 आहे। मग आता समान काय, अंश समान आहे। मग अंश जर समान असतील तर अंश समान असल्यास ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा व ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान। अंश समान असल्यास ज्याचा छेद मोठा ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा आणि ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान। ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा व ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान। म्हणजे आपल्याला या ठिकाणी ज्या अंश जर सर्वांचे समान असतील तर ज्या अपूर्णांकाचा छेद लहान असतो तो अपूर्णांक मोठा आणि ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान। म्हणजे उलट आहे, छेद मोठा असला की तो लहान असतो आणि लहान असला की मोठा। मग आपण या ठिकाणी आता काय करायचे आपल्याला, तर यांचा आपल्याला काय करायचे, चढता व उतरता क्रम लावायचे। मग पहा, चढता क्रम आपण चढता क्रम लावला तर अगोदर सर्वात लहान यायला पाहिजे। मग चढता क्रम लावल्यानंतर सर्वात लहान कोणता आहे, ज्याचा छेद लहान तो मोठा। छेद कुणाचा लहान आहे, हा 3 आहे। ज्याचा छेद 3 आहे तो सर्वात लहान आहे। एकाचा छेद 3 आहे, दुसऱ्याचा 6, 18, 12। मग हा 7/3 चढता क्रम म्हणल्याच्या नंतर ज्याचा छेद मोठा तो लहान म्हणजे 7/18 हा सर्वात लहान आहे। त्यानंतर त्याच्यापेक्षा थोडा मोठा, ह्याच्यापेक्षा छेद लहान कुणाचा आहे, 12, 7/12। त्यानंतर 7/6 आणि त्यानंतर 7/3। म्हणजे सर्वात लहान अपूर्णांक कोणता झाला, 7/18। त्यानंतर त्याच्यापेक्षा थोडा मोठा 7/12, त्याच्यापेक्षा थोडा मोठा 7/6, त्याच्यापेक्षा थोडा मोठा 7/3। त्यानंतर पहा उतरता क्रम लावू आपण। उतरता क्रम पहा, 7/3, 7/6, 7/12, 7/18। आता उतरता क्रम म्हणल्याच्या नंतर काय होईल, सर्वात मोठा अपूर्णांक अगोदर घ्यावा लागेल। सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आहे, ज्याचा छेद लहान तो सर्वात मोठा म्हणजे 7/3 मोठा। त्यानंतर 7/6, त्याच्यापेक्षा थोडा लहान 7/12 आणि सर्वात लहान 7/18। हा काय झाला, चढता आणि उतरता क्रम झाला। आलं का लक्षात, चढता आणि उतरता क्रम झाला।
चढता क्रम उतरता क्रम अशा प्रकारे आपण मांडणी करू शकतो. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, 5/12, 5/3, 5/7 व 5/17 हे अपूर्णांक चढत्या व उतरत्या क्रमाने लिहा. आपल्याला काय करायचे? दिलेले अपूर्णांक चढत्या व उतरत्या क्रमाने लिहायचे. मग चढता क्रम म्हणले की अगोदर लहान, चढता क्रम म्हणले की काय होतं? अगोदर सर्वात लहान येतं. मग उतरता क्रम म्हणले की काय येतं? सर्वात मोठा. मग आता आपण नियम पाहिलेला आहे. काय आहे? ज्याचा छेद लहान तो मोठा आणि ज्याचा छेद मोठा तो लहान. मग चढता क्रम म्हणल्याच्या नंतर अगोदर सर्वात लहान अपूर्णांक आपल्याला लिहावा लागेल. मग दिलेल्या अपूर्णांकापैकी या ठिकाणी आपल्याला यांचं काय? सर्वप्रथम पहा, त्यांचा छेद समान आहे का? नाही. मग अंश समान आहे का? हो, अंश समान आहे. प्रत्येकाचा अंश काय आहे? 5 आहे. मग आता अंश समान असल्यास त्याचा आपण नियम काय? ज्याचा छेद लहान तो मोठा आणि ज्याचा छेद मोठा तो लहान. मग छेद लहान कुणाचा आहे? तर हा 5/3 तो काय झाला? मोठा झाला. मग चढता क्रम लावायचं म्हणल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल? अगोदर लहान अपूर्णांक घ्यावा लागेल. मग लहान अपूर्णांक कोणता येईल? तर 5/17 हा काय आहे? याचा छेद मोठा आहे सर्वांमध्ये, तर हा 5/17 सर्वात लहान अपूर्णांक. छेद मोठा असला की तो अपूर्णांक असतो लहान. त्यानंतर हा 5/12 येईल, 5/12. त्यानंतर 5/7 आणि कॉमा 5/3. 5/17, 5/12, 5/7, 5/3. आलं का लक्षात? 5/17, 5/12, 5/7, 5/3 हे अपूर्णांक काय झाले? चढत्या क्रमाने मांडले. आता उतरता क्रम. उतरता क्रम म्हणजे की सर्वात मोठा अपूर्णांक. आता सर्वात मोठा म्हणजे ज्याचा छेद लहान. कुणाचा छेद लहान आहे? 5/3 सर्वात लहान हे छेद आहे. मग तो काय झाला? सर्वात मोठा अपूर्णांक झाला. त्यानंतर 5/7 हा 5/3 सर्वात मोठा झाला. त्याच्यापेक्षा थोडा लहान 5/7, त्याच्यापेक्षा थोडा लहान 5/12 आणि त्याच्यापेक्षा थोडा लहान 5/17. 5/17 हा काय झाला? उतरता क्रम झाला. चढता क्रम म्हणले की सर्वात लहान, ज्याचा छेद मोठा तो काय असेल? सर्वात लहान असेल. ज्यांचं आलेलं आहे, चला बऱ्याच विद्यार्थ्यांचं योग्य उत्तर आलेलं आहे. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. चला पुढचा प्रश्न काय आहे? पुढचा प्रश्न 9/3, 9/8, 9/5, 9/4, 9/2 हे अपूर्णांक चढत्या व उतरत्या क्रमाने लिहा. आपल्याला दिलेले अपूर्णांक काय करायचे? चढत्या आणि उतरत्या क्रमाने लिहायचे. चढत्या आणि उतरत्या क्रमाने लिहायचे दिलेले अपूर्णांक. 9/3, 9/8, 9/5, 9/4, 9/2. मग आपल्याला काय करायचे की हे अपूर्णांक चढत्या आणि उतरत्या क्रमाने लिहायचे. मग आता चढत्या आणि उतरत्या क्रमाने लिहायचे. चला भान, तुझ्या मोबाईलचा आवाज वाढव. बाकीच्या मुलांची तक्रार नाही, तुझीच तक्रार आहे, आवाज कमी येतो. तर मग चौधरी बाळा इमोजी टाकू नको रे. संजय चौधरी पहा, चढता क्रम म्हणल्याच्या नंतर सर्वात लहान अपूर्णांक. मग आता या ठिकाणी आपण अपूर्णांकाकडे जर पाहिलं तर त्यांचा छेद समान आहे का? नाही. मग त्यांचा अंश समान आहे का? आहे. मग आता अंश समान असल्यास ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो मोठा आणि ज्याचा छेद मोठा तो लहान. मग या ठिकाणी आपण जर छेद पाहिलं तर 3, 8, 5, 4, 2. मग आपल्याला लहान अपूर्णांक शोधायचे. मग काय येईल? तर 9/8 येईल. हा सर्वात लहान झाला. हा 9/8 सर्वात लहान. त्याच्यापेक्षा थोडा मोठा, त्याच्यापेक्षा छेद कुणाचा लहान आहे? तर हा आहे. त्याच्यापेक्षा थोडा मोठा 9/5. त्यानंतर 9/4, त्यानंतर 9/3 आणि त्यानंतर 9/2. 9/8, 9/5, 9/3, 9/2 हे अपूर्णांक चढत्या व उतरत्या क्रमाने जर आपण लिहिले
तर चढत्या क्रमाने कसे लिहावं लागेल आपल्याला? 9/8 हा सर्वात लहान झाला, 9/5 त्याच्यापेक्षा थोडा मोठा, 9/4 त्याच्यापेक्षा थोडा मोठा, 9/3 त्याच्यापेक्षा मोठा, आणि दिलेल्या अपूर्णांकापैकी सर्वात मोठा 9/2. मग आता उतरता क्रम म्हणलं की सर्वात मोठा. मग आता उतरता क्रम म्हणल्यात सर्वात मोठा म्हणल्यानंतर कोणता? ज्याचा छेद लहान तो मोठा. अंश समान असल्यास ज्याचा छेद लहान तो काय असतो? सर्वात मोठा. म्हणजे 9/2, त्यानंतर 9/3, त्यानंतर 9/4 आणि त्यानंतर 9/5 आणि शेवटी काय आहे? सर्वात लहान 9/8. सर्वात लहान कोणता आहे? 9/8. कधी कधी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय प्रश्न विचारतो? दिलेले अपूर्णांक चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लिहा. आता आणि मग मध्यभागी कोणता अपूर्णांक येईल? कोणता अपूर्णांक येईल? आपण जर चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लिहिलो आणि त्या ठिकाणी आपल्याला विचारलं जाते की हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिले असता मध्यभागी कोणता येईल? आता चढत्या क्रमाने लिहिले असता मध्यभागी कोणता येईल? हे 2 इकडे सोडून द्या, हे 2 सोडा, मध्यभागी कोणता आहे? 9/4. आपलं उत्तर काय येतं? 9/4. मध्यभागी जर विचारलं तर आपल्याला जर मध्यभागी येणारा अपूर्णांक जर विचारलं तर काय येईल? मग आपण चढत्या क्रमाने लावले तर 9/4 येतं आणि उतरत्या क्रमाने जरी लावलो तरी आपलं उत्तर 9/4 येतं. आलं का लक्षात? उत्तर काय येतं? 9/4. म्हणजे तुम्हाला एकाच प्रश्नामध्ये आपले 3 प्रश्न झाले. कोणते? चढत्या क्रमाने लावा, उतरत्या क्रमाने लावा. चढत्या क्रमाने लावले असता मध्यभागी येणारा अपूर्णांक, उतरत्या क्रमाने लावले असता मध्यभागी येणारा अपूर्णांक. म्हणजे अशा प्रकारे आपण याच प्रश्नामध्ये चला, ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. चला विद्यार्थी मित्रांनो, लाईक करायला विसरता तुम्ही, लाईक करा. नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला, काल काय? चला, लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला, पुढचा प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो? 24/32 चे अतिसंक्षिप्त रूप कोणते? 24/32 चे अतिसंक्षिप्त रूप कोणते? 24/32 चे आपल्याला अतिसंक्षिप्त रूप काढायचे आहे. 24/32. मग आता ह्या 24/32 ला आपल्याला अशी एक संख्या निवडायची आहे. कोणती? की छेदाला आणि अंशाला दोघांनाही भाग जाणारी संख्या असावी. छेदाला आणि अंशाला दोघालाही भाग जाणारी संख्या असावी. मग 2ची कसोटी पहा. 2च्या कसोटीमध्ये काय 2ची? चला, नेमतवाडी कर. चला, छान. समर्थ माने, नेमतवाडी. चला, नेमतवाडीचे गेल्या वर्षी पण बरेचसे मुलं होते. अमराले, चला या वर्षी पण बरेच आहेत. चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही खूप म्हणजे लकी आहात की तुम्हाला शरद बिरादार सरांसारखे गुरुजी लाभलेले आहेत. त्या ठिकाणी खूप मेहनती आहेत. ते माझे मित्र आहेत, आमचे गावचे शेजारीच आहेत, आम्ही मित्र आहेत. तर तुम्ही खूप म्हणजे धन्य आहात की त्यांच्यासारखे सर तुम्हाला लाभले. नेमतवाडीकर. चला, 24/32 चे अतिसंक्षिप्त रूप कोणते? तर आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल की या दोघालाही भाग जाणारी एक संख्या शोधावी लागेल. मग 2 ने आपण जर तसं एकतर आपल्याला 30 पर्यंतचे जर पाढेपाठ असतील, म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीने पाढेपाठ असतील, तर हे 2 संख्या पाहिल्या आपल्या लक्षात येते की ही संख्या दोन्ही संख्या कोणत्या पाड्यामध्ये आहे. तर ही दोन्ही संख्या 8च्या पाड्यात आहेत. 8 त्रिक 24, 8 चौक 32. दोघालाही भाग गेला पाहिजे. गेला. उत्तर काय आलं? 3/4. जर तुम्हाला एखाद्या वेळेस जर डायरेक्ट भाग घालता येणार गेलं तर काय करावं लागेल? हे 24/32 आहे. तर मग काय करा, तुम्हाला जर कुठल्या पाड्यात आहे हे जर लक्षात येणार गेलं तर दोघालाही 2 ने भाग जाते का पहा. 2ची कसोटी एकच स्थानी 0, 2, 4, 6, 8, 4 आहे. छेदामध्ये 2 आहे. 2 ने भाग जातो.
मग बे एक बे, 3 मधून 1 उरला, पुढे 2 आहे, 12 झाले, बे सकम 12. त्यानंतर बे एक बे, बे दोन्ही 4, का आलं परत 12/16. दोघालाही बे न भाग जातो, कारण त्याच्या वरच्या संख्येच्या एक स्थानी 2 आहे, खालच्या संख्येच्या एक स्थानी 6 आहे. बे 8 16, बे सखम 12. परत काय आलं 6 आणि 8, परत बे नी भाग जातो, 2 नी भाग जातो, बे चोक 8, बे त्रिक 6, काय आलं 3/4. म्हणजे पहा, आपल्याला जर पाढे 30 पर्यंतचे जर पाठ नसतील तर आपल्याला ही 1 2 3 स्टेप कराव्या लागतात. मग 3 स्टेप करायच्या, त्याच्या म्हणजे वेळ जातो. आणि इथं काय केलं आपण, एका स्टेप मध्ये त्याचं उत्तर काढलं. 8च्या पाड्यामध्ये आहेत हे आपल्याला लागली समजलं. 8 त्रिक 24, 8 चौक 32, म्हणजे उत्तर काय आलं आपलं 3/4. याला अतिसंक्षिप्त रूप जर दिलं तर उत्तर काय आलं आपल्याला 3/4. 24/32 चे अतिसंक्षिप्त रूप कोणते आले, 3/4 हे आले. ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. तर चला पुढचा प्रश्न काय, 95/114 चे अतिसंक्षिप्त रूप कोणते. 95/114 चे अतिसंक्षिप्त रूप कोणते. आता हे 95 आणि 114 कोणत्या पाड्यात आहेत, पाडे पाठ असल्याशिवाय हा प्रश्न सुटणं अवघड आहे. आता 2च्या पाड्यात दोघाला भाग जातो का, 2 नी जात नाही, कारण की वर किती आहे एक स्थानी, इथं 5 आहे, इथं किती आहे 4 आहे, खाली जातो वर जात नाही, छेदाला जातो अंशाला जात नाही. मग 3 ने जातो का, 3 ची कसोटी काय, बेरीज करा, 9 5 14 नाही. त्यानंतर 4 ने जात नाही. 5 ने जातो का, एक स्थानी इथं 5 आहे पण छेदामध्ये एक स्थानी 4 आहे, 5 न जात नाही. त्यानंतर 7 ने जात नाही, 8 ने पण जात नाही. 10 ने जातो का, 9 ने जातो का, नाही, 9 नाही, 10 नाही, 11 12 13 14 15 16 17 18 19 ने भाग जातो. 19 ने भाग जातो. 19 5 95 आणि 19 सख 14 म्हणजे उत्तर काय आलं आपलं 5/6. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लक्षात ठेवा की आपल्याला पाडे किती महत्वाचे आहेत. प्रत्येक गणितामध्ये आपल्याला पाडे महत्वाचे. चला, युवराज काय म्हणतो, सर प्रांजलीच्या शाळेत पण हिंगोलीच्या मुली आल्या होत्या म्हणून प्रांजलीला. चला, बऱ्याच सध्या नवोदय विद्यालयामध्ये खेळाच्या स्पर्धा चालू आहेत, त्यामुळे बऱ्याच नवोदय विद्यालयाला सुट्ट्या होत्या. 3 दिवस सोलापूरला होत्या. बऱ्याच म्हणजे विद्यार्थी मला फोन केले, मी गावाकडे आले म्हणून, गेल्या वर्षीचे पलीकडल्या वर्षीचे विद्यार्थी. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. 116 छेदामध्ये 203 चे अतिसंक्षिप्त रूप कोणते. 116 छेदामध्ये 203 चे अतिसंक्षिप्त रूप कोणते. 116 छेदामध्ये 203 हे 116 आणि छेदामध्ये 203 चे अतिसंक्षिप्त रूप कोणते. चला, 116 छेदामध्ये 203 चे अतिसंक्षिप्त रूप कोणते. चला, अनंत प्रवीण जाधव. चला, बरेच विद्यार्थी योग्य उत्तर देत आहेत, छान, ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे. चला आपण प्रश्न सोडवूया. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न असा आहे की आपल्याला पाढे पाठ असल्याशिवाय आपल्याला हा प्रश्न सुटणार नाही. आपल्याला जर पाढे पाठ असतील तर हा प्रश्न आपल्याला सुटतो, अन्यथा हा प्रश्न सुटत नाही. तर पहा, 2 ने भाग जातो का, 3 ने, कोणत्या कसोटीमध्ये हा बसेल, कोणत्याच कसोटीमध्ये बसत. फोन करू नका सध्या, कोणतरी आता व्हॉट्सअप कॉल करते. 116 छेदामध्ये 203, तर आपण याला 29 ने भाग जातो. 29 चौक 216 आणि 29 सत्तर 203. जर मूळ संख्याचा जर पाडा आला तर त्याला ते आपल्याला पाडे पाठ असल्याशिवाय पर्याय नाही. मूळ संख्याचा जर पाडा आला तर आपल्याला पाडे पाठांतर असल्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी 30 पर्यंतचे पाडे
पाठ करा, वेळ आहे आपल्याकडं. 29 ने भाग जातो, 29 चोक 16 आणि 29 चोक 116 आणि 29 सत्तर 203. पहा 29 गुणिले 4, 4 9 36 ला 6, 4 3, 4 दुनी 8 आणि 3 11. 29 चोक 116 आणि 29 गुणिले 7, 7 9 63 ला 3 4 6, 7 दुनी 14 आणि 6 220. 7 दुनी 14 आणि 6 220. म्हणजे उत्तर काय आलं आपलं. याला अतिसंक्षिप्त रूप दिलं तर 4/7 हे उत्तर येईल. काय येईल? 4/7. ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ चला. 65 117चे अतिसंक्षिप्त रूप कोणते? पुढचा प्रश्न काय? 65/117चे अतिसंक्षिप्त रूप कोणते? चला, तुम्हाला कुठलीच कमतरता आम्ही भासू देत नाही. तुम्ही जिथं आहात तिथं जरी अभ्यास केला तर परीक्षेपर्यंत आम्ही तुमचा पूर्ण अभ्यासक्रम कंप्लीट करून जवळपास 50-60 प्रश्नपत्रिका ऑनलाईन प्रश्नपत्रिका घेतो. त्यानंतर संभाव्य प्रश्न मागच्या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे विचारले होते त्या धर्तीवरती आपण एक घटक घेऊन त्या घटकावरती संभाव्य प्रश्न काढतो. हे शिकून आणखी परत आपलं रिव्हिजन चालू होतं संभाव्य प्रश्न म्हणून. तर तुम्ही काहीच हे करू नका. तुम्हाला सर्व गोष्टी फक्त तुम्ही अभ्यास करायची तयारी ठेवा. तुम्हाला त्या ठिकाणी घरी बसल्या ठिकाणी सुद्धा तुमचा नवोदयचा पूर्ण अभ्यास होऊन नवोदयला तुम्ही लागता. चला, 117 आता पहा, जाणून बुजून मी काय केले, मूळ संख्येचेच पाडे घेतलेले. आता 65 आणि 117 दोघाला कोणत्या संख्येने भाग जातो का? पहा, जातो का 2 ने 3 ने जातो का? 2 ने म्हणलं तर एक स्थानी 0 2 4 6 8 पाहिजे. 3 ने म्हणले तर दोघाची बेरीज 3च्या पाड्यातली आली पाहिजे किंवा 3 ने भाग जाणारी आली पाहिजे. 6 आणि 5 11. 5 ने 0 किंवा 5 असलं पाहिजे. अंशामध्ये 5 आहे पण छेदामध्ये नाही. मग या संख्येला 13 ने भाग जातो. 13 5 65 आणि 13 9 17 म्हणजे 13 5 65 आणि 13 9 117. उत्तर काय आलं? 5/9. ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न अवघड नाही, प्रश्न एकदम सोपे आहेत. 5/9 आलं लक्षात? उत्तर काय आलं आपलं? 5/9. पहा, लाईक करायला विसरला तुम्ही, लाईक करा. नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. त्यानंतर पुढचा प्रश्न काय? 34/187. 34/187 आलं का लक्षात? 34/187. 34/187. तर या संख्येला आपल्याला किंवा या अपूर्णांकाला संक्षिप्त रूप द्यायचं आहे, अतिसंक्षिप्त रूप द्यायचं आहे. अतिसंक्षिप्त रूप म्हणजे त्याला लहानात लहान त्याचं रूप काढायचं, म्हणजे जिथपर्यंत भाग जातो तिथपर्यंत घाला. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या संख्येला 17 ने भाग जातो. 17 दुनी 34, 17 1 17, 18 मधून 17 गेले, 1 उरला, पुढं 7 आहे, 17 झाले. 17 1 17 म्हणजे काय आलं उत्तर? 2/11. या अपूर्णांकाला जर अतिसंक्षिप्त रूप दिलं तर याचं उत्तर काय येतं? 2/11 येतं. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न अवघड नाहीत, प्रश्न एकदम सोपे आहेत. आहे पुढचा प्रश्न. पुढे आपल्याला काय दिलेला आहे पहा विद्यार्थी मित्रांनो. या प्रश्न थोडासा प्रश्न प्रकार हा बदललेला आहे. का आहे या प्रश्नामध्ये? 8/29 बरोबर एक रिकामी चौकट आहे आणि त्याच्या छेदामध्ये काय आहे? 87 आहे. मग 8/29 बरोबर एक रिकामी चौकट छेद 87. तर चौकट बरोबर काय? आपल्याला ह्या रिकाम्या चौकटीमध्ये किंवा रिकाम्या चौकोनामध्ये कोणती संख्या येईल? कोणती संख्या येईल? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी छेदामध्ये हा 29 आणि 87चा काहीतरी संबंध आहे.
काय संबंध आहे? 29चा पाढा असेल, तुम्हाला पाठ असेल तर लागलीच लक्षात येतो. 29 गुणिले 3 जर केलं तर 29 त्रिक 87. नसेल तर काय करा, हे 87 भागिले 29 करा. 29 एक 29, 29 त्रिक 87. म्हणजे काय आहे, ही 87 ही संख्या 29च्या तिप्पट आहे. काय झालेलं आहे पहा इथं, हे 8/29. हे 29ला 3 न गुणल्याच्या नंतर काय झालेलं आहे, या ठिकाणी 87 आलेला आहे. 29ला 3 न गुणल्याच्या नंतर 87 आलेला आहे. मग अपूर्णांकामध्ये विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या अपूर्णांकामध्ये छेदाला जर एखाद्या संख्येनं गुणलं तर अंशाला त्याच संख्येनं गुणावं लागतं, किंवा अंशाला गुणलं तर छेदालाही त्याच संख्येनं गुणावं लागतं. मग आता ह्याचं तिप्पट आहे, तर मग इथं पण काय होणार, 8 गुणिले 3 म्हणजे इथं पण काय येणार, 8ला जर 3 न गुणलं तर आपल्याला हे रिकामी चौकट बरोबर उत्तर काय येणार, 24 येणार. इमोजी कोण टाकते रे बाळा? अभिनव खिल्ले. बाळा इमोजी टाकू नको. जसं 29 त्रिक 87 तसंच 8 त्रिक 24. 8 त्रिक 24 म्हणजे हे काय केलेलं आहे, ह्या 8/29 चा सममूल्य अपूर्णांक कोणता आहे, तर 24/87. 8/29 चा सममूल्य अपूर्णांक 24/87. म्हणजे या दोघांची किंमत समान आहे. याला 29 न याला जर भाग घातला आपण तर परत काय, तर कारण दोघाला 3नच गुणलेला आहे, 3च्या पटीमध्येच आहे. 8/29 बरोबर 24/87 हे त्याचं उत्तर येईल. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढे असेच आपल्याला 1-2-3 प्रश्न पाहायचे आहेत. पुढचा प्रश्न काय आहे पहा, रिकामी चौकट छेदामध्ये 78 बरोबर 4/13. तर रिकामी चौकट बरोबर काय, एक रिकामी चौकट आहे या ठिकाणी, त्याच्या छेदामध्ये काय दिलेलं आहे, 78 बरोबर 4/13. तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथं छेदामध्ये दोन्ही ठिकाणी छेद आहेत, एका ठिकाणी अंश आहे एका ठिकाणी नाही. तर मग काय करा, हे दोन जे छेद दिलेले आहेत यांचा संबंध काय आहे पहा. यांचा संबंध काय आहे पहा. ह्या 13च्या 6 पट 78 आहे. 13 × 13, 13 × 2 = 26, 13 × 3 = 39, 13 × 4 = 52, 13 × 5 = 65, 13 × 78. ही 13 किंवा 78ला जर 6ने जर 13ने जर भाग घातला, 13 × 13, 13 × 78 म्हणजे 13च्या किती आहे, हे 6 पट 78 आहे. तर मग या 14च्या 6 पट काय येईल, हे सॉरी 4च्या 6 पट काय येईल, 4 × 24 म्हणजे हे 4 × 6 आणि 13 × 6 बरोबर 4 × 24 आणि 13 × 78. म्हणजे ह्या रिकाम्या चौकटीमध्ये काय येईल, 24 ही संख्या येईल. काय येईल, 24 ही संख्या येईल. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. चला, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे. पुढचा प्रश्न, 9 रिकामी चौकट बरोबर 72/88 बरोबर 72/88. या ठिकाणी काय केलं विद्यार्थी मित्रांनो, अंश आहे, दोन्ही अपूर्णांकामध्ये अंश आहे आणि एका ठिकाणी काय केलेला आहे, छेद दिलेला आहे आणि एका ठिकाणी छेद काय केलेला आहे, दिलेला नाही. तर तो कोणता त्या ठिकाणी काय छेद येईल हे आपल्याला काय करायचं आहे, शोधून काढायचं आहे. आलं का लक्षात? अवघड आहे का हो? काहीच अवघड नाही. पहा आता अंशामध्ये काय संबंध आहे, या 9 रिकामी चौकट बरोबर 72/88 बरोबर 72/88. तर अंशामध्ये 9चा आणि या 72चा काय संबंध आहे, अंशामध्ये 9चा आणि या 72चा काय संबंध आहे. तर 72ला जर आपण 9 जर भागलं तर 9 × 1 = 9, 9 × 8 = 72. तसंच या 9च्या 8 पट 72 आहे. तर कशाच्या 8 पट 88 आहे, 88 कोणत्या पाड्यात येतं, तर 8
11च्या 8 पट 88, 11 8 88, इथं काय येईल 11. पहा 9 गुणिले 8 आणि 11 गुणिले 8, कारण दोघाला छेदालाही अंशालाही आपण 8नच गुणलेलं आहे. त्यात वर ज्या ह्याला हे केली जी क्रिया आहे तीच खाली पण करावी लागते. तर 9 8 72 आणि 11 8 88, म्हणजे रिकामी चौकटीमध्ये काय आलं 11 आलं. रिकामी चौकट बरोबर काय आलं उत्तर 11 आलं. ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे मला. आपल्याला 17/85 बरोबर a/17, तर a बरोबर किती? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला a ची किंमत काढायची. कशाची किंमत काढायची? a ची. 17/85 बरोबर a/17, तर a ची किंमत आपल्याला या ठिकाणी काय करायची आहे? काढायची आहे. तर मग हे 17 आणि 85 याच्यामध्ये काय आहे? तर 17 आणि 85 तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो? पहा चला या ठिकाणी काय झालेलं आहे माहिती आहे का? आपल्याला इथं 15, इथं 17, 15/85 आहे. 15/85 आहे. तर आपल्याला a ची किंमत काढायची आहे. 15/85 बरोबर a/17, तर आपल्याला a बरोबर किती? तर काय केलेलं आहे पहा, 15/85 बरोबर आपण a ची किंमत a नाही लिहू, याच्या ठिकाणी आपल्याला काय येते ते पाहायचं आहे. तर काय केलेलं आहे पहा, या ठिकाणी या 17ला 5 न गुणल्याच्या नंतर हे 85 आलेलं आहे. या 17ला 5 न गुणल्याच्या नंतर 85 आलेलं आहे. मग ह्या a ला 5 न गुणलं तर काय येतं? किंवा a च्या ठिकाणी कोणती संख्या ठेवल्याच्या नंतर 15 येतं? तर 3 ठेवल्याच्या नंतर. तर मग a बरोबर काय उत्तर येईल? 3 येईल. a बरोबर 3. ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचे. चला आपली वेळ संपत आलेली आहे तासिकेची. आपण पहा 500च्या जवळपास विद्यार्थी आहेत आणि लाईक अर्धे सुद्धा नाही. लाईक करा. नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढचा प्रश्न काय आहे? m/18 बरोबर 4/9, तर m बरोबर किती? या ठिकाणी आपल्याला m ची किंमत काढायची. काय काढायची? m ची किंमत. m/18 बरोबर 4/9 बरोबर 4/9. तर मग आपल्याला या 9 आणि 18 मध्ये काय आहे हो? 9 आणि 18 मध्ये काय संबंध आहे? तर काय आहे पहा, 4/9 या 9ला जर 2 न गुणलं तर काय येऊ लागलं इकडं? हे 9ला 2 न गुणलं तर काय येतंय? 9 दुनी 18. मग आता या 4ला पण 2 न गुणू, 4 दुनी 8, म्हणजे m बरोबर काय येतं? 8. m बरोबर 8. m ची किंमत काय आली? 8. चला बऱ्याच विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आलेलं आहे. ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी थांबूया आपण, परत उद्याच्या तासिका. तर चला या ठिकाणी थांबूया. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. या ठिकाणी थांबू आपण. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू टुमारो, हॅव अ नाईस डे.